मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार देण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या। मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याला प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला लक्ष्य केलंय। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार देण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। दरम्यान जरांगे पाटलांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या। धन्यवाद। मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याला प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जरांगे पाटील 4 जून पासून पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत। 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या। धन्यवाद। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली जी आहे, मी सुद्धा त्या समितीचा एक सदस्य आहे। आता आचारसंहितेत फक्त आमच्या बैठका झाल्या नाहीत, दर कॅबिनेट नंतर आमची एक बैठक होती आणि मराठा समाजाच्या योजना किती % लोकांपर्यंत गेल्या, काय हार्डल्स त्याच्यामध्ये आहेत, काय त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, काय अपूर्णता त्याच्यामध्ये आहे, दर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही त्याचा आढावा घेतो असतो। याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी यापूर्वी कधीही काम झालं नव्हतं। एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातीसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान या जाहिरातींवरूनही जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय। त्यांना त्यांची बाजू दाखवायची, फक्त समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्यात। पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, देऊन टाका ना। जाहिरातीवर स्वतःच्या पब्लिसिटीवर दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता। आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले 10 वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत, पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतल्या ना केंद्राच्या सरकारने घेतला। जरांगे पाटलांनी 4 जून पासून आमरण उपोषण आणि विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे राज्य सरकार सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत काही पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।